नमस्कार, छलका चिकनचा चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी आपलं. तर मित्रांनो, आज आपल्याला आपल्या गावातील नदीमध्ये मासे पकडायचे आहेत. तर बघा, आम्ही मासे गळाने पकडत आहोत आणि मासे आपल्याला गवसले की मस्त असं आखाड्यावरच आपल्याला पार्टी करायची मित्रांनो. बनवायचे मासे आखाड्यावरच. नदी जवळच आखाडा आहे आपला मित्रांनो. तर बघा आता मासे आपल्याला कसे गवसतात. तर मित्रांनो, ही जी नदीत तरंगलेली पांढरी कांडी अशी बुडाली की वाढायची. ह्यावेळेस काय लागला नाही, माशाने वडलं होतं. नंतर भेटेल आपल्याला मासा. मासे भरपूर भेटतात मित्रांनो आपल्या नदीमध्ये. तर बघा, भेटला बघा एक मासा. तर हा मासा आहे चिलापी. तर चला मित्रांनो, तर बघा मित्रांनो, आपल्याला भरपूर मासे भेटलेले आहेत. तर यांना आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर आखाड्यावर आता संध्याकाळ झाली मित्रांनो. मासे धुयला हे सुरू झालेला आपल्याला. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ म्हणलं की निवांत वातावरण शांत असतं. तर बघा, आपले बैल पण आहे तिथे. तर असा अंधार किट झालेला आहे आखाड्यावरती. मोबाईलच्या उजाड्याने आम्ही, बॅटरी एक आहे आमच्यापाशी. तर कार्यक्रम चालू आहे आमचा मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडामध्ये. बाज पण घेतलेली, त्याच्यावर साहित्य ठेवलेलं आहे सर्व. तर चला मित्रांनो, आता आपल्याला चूल बनवून घ्यायची. तर आमचा मित्र चुलीची तयारी करायला लागलाय. तर चूल आपली बनवून रेडी झालेली मित्रांनो. तर आता पेटवून पण घ्यायची. तर चला, तर चूल पण आपली आता पेटवून झालेली. तर आपल्याला आता मस्त अशी माशाची भाजी बनवून घ्यायची मित्रांनो. तर बघा, आम्ही सर्व साहित्य पण आणलेलं आहे घरून. गावठी मसाला पण आणलेलं आहे, लसूण खोबरं वगैरे सर्व साहित्य आणलेलं आहे. तेल, मीठ, हळद सर्व साहित्य आणलेलं आहे. तर चला मित्रांनो, आता आपल्याला यामध्ये पातेलं गरम झालेलं आहे. तर तेल टाकून घ्यायचं आहे. तर टाकून घ्यायला आहे आपला मित्र. तर तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये लसूण टाकून घ्यायचा असतो मित्रांनो. आखाड्यावर एक नंबर मच्छी भाजी होणार आहे मित्रांनो आपली. मासे खायचे म्हटले की मित्रांनो, कधी पण असं निवांत आखाड्यावर अशी बनवायची माशाची मजा घ्यायची मित्रांनो. निवांत वातावरणात आखाड्यावरती असं. तर चला, आपण लसूण खोबरं टाकून आपलं भाजलेलं आहे. आता त्यामध्ये गावठी वाटर आणि मसाले पण ॲड केलेत आपण. बाजरीचं पीठ पण ॲड केलेलं आहे. तर चला, मसाले तळून दिलेत आपण. तर वाहना मसाला पण ॲड केला आहे आम्ही. मसाले भाजलेत मित्रांनो. आता थोडं पाणी ॲड करून परत एकदा मसाले भाजून घ्यायचे. गिरवी तयार होते बरं का. पिठलेलं मीठ टाकलं असं गिरवी तयार करण्यासाठी असं पाणी टाकून पण मसाले भाजून घ्यायचे. व्यवस्थित गिरवी तयार होते. आखाड्यावर मासे खायची मजाच वेगळी मित्रांनो. अशी एक नंबर भाजी पण बनते शेतातील आखाड्यावरती. आणि खूप अशी चव पण लागते माशाला. नदीतले मासे म्हटलं तर विषयच नाही काही. ताजे मासे
भेटतात आपल्याला इथे. तर चला, आपला माशाला प्रॉपर आता गिरवी तयार झालेली. तर यामध्ये आता पाणी टाकून मासे ॲड करायचं मित्रांनो आपल्याला. टाक मासे. टाकू, काढून टाकू काय असं तर? सोडू. तर चला मित्रांनो, आता मासे टाकून घ्यायचे त्यामध्ये. हॅलो, खालीवर करू का? सगळं हलवून. तर व्यवस्थित मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचे. आता मसाला यामध्ये ॲड म्हणजे मसाला मिक्स करून घ्यायचे मासे आपल्याला. भारी कुठं गेलं? आणि थोडं पाणी टाकून पण घ्यायचं. पण नंतर असं साईडनीच पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे माशाला वेगळा नाही झाला पाहिजे माशापासून. तर आम्ही दोघाच जणांची भाजी बनवणार आहे, त्यामुळे थोडीच भाजी थोडंच पाणी टाकणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपली भाजी शिजायला चालू झालेली. बघा मित्रांनो, आपला बैल पण उठून उभा राहिलेला आहे. तर चला मित्रांनो, आता आपली भाजी शिजलेली, मासे शिजलेली तयार झालेली भाजी. तर आता याला आपल्याला पातेल्याला खाली उतरून घेऊन निवांत असं जेवण करून घ्यायचं आहे. भूक पण लागलेली, उशीर झालेला आहे खूप. 9 वाजून गेलेले आहेत मित्रांनो. तर आता व्यवस्थित असा कांदा लिंबू चिरून घेऊन एक नंबर असं जेवण करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक पण करा, व्हिडिओला शेअर पण करा. असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो. तर चला, आता जेवण करून घेतो बरं का. अशी रेसिपी तुम्ही पण तुमच्या आखाड्यावरती बनवून एन्जॉय घ्या. तर बघा मित्रांनो, आपल्या भाजीला कसा तरीचा कट आलेला आहे. आणि आपण घेतलेले वाढून पण पातेले आमचा ताटामध्ये. तर चला, बैल पण निवांत आपले वैरण खाऊन बसलेले. चला, आता आपण जेवण करून घ्यायचं आहे. आता आमचा मित्र जेवण करून घेतोय. तर चला, त्याला विचारू. तर बघा, एक नंबर भाजी झाली असं सांगतो तो. एक नंबर झाली मित्रांनो भाजी. तर चला मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो, बाय बाय. भेटू नंतर व्हिडिओमध्ये.